ती 13 एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 10 फूट ते 100 फूट उंचीपर्यंत मुरुम होता टेकाडापर्यंत, उडे नाले होते. मागच्या काळामध्ये ते मी 1.5 वर्ष सभापती नसताना त्याचा मुरुम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती, मी त्याच्यात खोलात जात नाही. अजून नाही राहिले. टॉवर लाईन आहेत, त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले, टेंडर मंजूर झाले, परंतु कुणी टेंडर भरले नाही. त्या टॉवर हाय टेन्शन टॉवर 32 केवीच्या 11 केवीचे टॉवर, ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही. टोमॅटो मार्केटसाठी त्या ऍक्सेस 13 एकरला जो पाहिजे किंवा दुसऱ्या मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही. म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या वेळीपासून आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले. त्यांनी ते पत्रव्यवहार सगळे त्याचा पाठपुरावा केला, पण त्याला यश आलं नव्हतं. मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली. त्या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्न आणि हे राज्य शासनात सॉरी केंद्र सरकारचा निर्णय आहे. इथं आदरणीय बरोबर आपण काम करत असतो, माहिती सरकार असलं किंवा आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे, त्यांच्या अखत्यारीत नाही. परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले. 13-14 वर्ष प्रयत्न झाले, ती मंजुरी आली. परंतु कोल्हे साहेबांनी मी फोन केला होता, मला वाटतं विभूषण आहे तिथं रस्त्याचं काम झालं असेल. 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, केवळ तो आपल्या सर्व्हिस रोडचं काम केवळ ते मंजूर करता येत नाही विधानसभेत. 500 कोटीचं टेंडर एकत्रित टेंडर मध्ये तो एक रस्ता आहे. कोल्हे साहेबांनी सांगितलं ते काम आता मला थोडं सुरू झालंय. तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे. तो हे आहे, ती 13 एकर जागा आहे. त्या अडचणी तिथे आहेत की जागा घेऊनही केवळ ऍक्सेस रोड नसल्याने, माती मुरुम असल्याने त्याचे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो. त्याचा लेआउट कधीच सँक्शन केलेला आहे. तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय.